भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नुकतीच भेट घेतली। आरपीआयच्या कार्यालयात ही भेट झाली। लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे यांनी आठवले यांच्यासोबत भेट घेतली। आठवले म्हणाले की पंकजाताई मला भेटायला आल्या होत्या, तुमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा हवा आहे असं त्या म्हणाल्या। तुमच्या कार्यकर्त्यांना तशा सूचना द्या असं सांगितलं। त्यांच्या वडिलांचे आणि आमचे चांगले संबंध होते। पंकजाताईंना तिकीट मिळाल्यामुळे त्या खुश आहेत। तुम्ही दिल्लीत आलं पाहिजे अशी भूमिका मी मांडली होती। पंकजाताई यांचं बीड जिल्ह्यात चांगलं काम आहे, त्या खासदार म्हणून नक्कीच निवडून येतील। त्यांना आमचा पाठिंबा निश्चितपणे राहील। त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं रामदास आठवले म्हणाले। पंकजा मुंडे आणि रामदास आठवले यांच्या सोबतच्या भेटीवर माध्यमांशी बोलताना म्हणाले की आठवलेजी आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत, त्या नात्यानंच वहिनी आणि आठवले साहेबांची भेट घेतली। निवडणुकीला सामोरं जाताना आठवले साहेबांचे आशीर्वाद घेतले। उमेदवारी अर्ज फाईल करण्याअगोदर त्यांना भेटले आहे। मला विश्वास आहे की ते आम्हाला साथ देतील। महायुतीच्या नेत्यांच्या पाठिंब्यानं आम्ही जरूर ही निवडणूक जिंकू असं पंकजा मुंडे म्हणाल्या। महाराष्ट्रातील बीडची जागा 2009 पासून भाजपकडे आहे। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते। त्यांच्यानंतर त्यांची धाकटी कन्या प्रीतम मुंडे इथून खासदार झाल्या। यावेळी बीडमधून लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना देण्यात आली असून मी प्रचाराला आवर्जून येणार असल्याचं रामदास आठवले म्हणाले। बीड लोकसभा जागेसाठी 13 मे रोजी निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसाठी ही निवडणूक एकूण 5 टप्प्यात पार पडणार आहे। मराठवाड्यात 3 टप्प्यात निवडणूक होत आहे।